देवेंद्रजी प्रधानमंत्र्यांना भेटतात तसे काही लोक अमित शहाना भेटतात जाऊन सारखे. आता त्यांना तुम्ही दिल्लीत घेताय, आता तरी माझं करा. हे मला माहिती आहे, यांच्यापेक्षा दिल्ली मला जास्त माहिती आहे कुठे काय आहे ते. जसे राऊत साहेब, फडणवीसांचं एक विधान होतं जे अत्यंत प्रचलित आणि प्रसिद्ध झालं, ज्यात ते म्हणायचे की मी पुन्हा येईन. हो हो सारखं म्हणायचे मी पुन्हा येईन आणि ते पुन्हा नाही, आले. नाही. आता ते म्हणतायत की मी इथेच राहीन. इथेच राहील म्हणजे तिथेच राहणार नाहीत. ते जेव्हा म्हटले मी पुन्हा येईन तेव्हा ते पुन्हा आले नाहीत, लक्षात घ्या. ते जेव्हा म्हणत होते मी पुन्हा येईन तेव्हा ते पुन्हा आले का? नाही, ते पुन्हा आले नाहीत. त्यांना पुन्हा येण्यासाठी शिवसेना फोडावी लागली, राज्यपालाला इकडल्या मॅनेज करावं लागलं, 50-50 कोटीला माणसं विकत घ्यावी लागली. एकनाथ शिंदेना लालच द्यावी लागली मुख्यमंत्रीपदाची. मुख्यमंत्री म्हणून शिंदे आले, ते नाही आले. तेव्हा त्यांचं जे म्हणणं आहे मी असं म्हणालो आणि ते पुन्हा आले नाहीत. पण मग मी इथेच राहीन यासाठी त्यांना काय करावं लागेल? नाही, ते इथेच राहणं अवघड आहे. मी काय आम्ही त्यांच्या वाईटावर टपलो नाही, उलट ते आम्हाला इथे हवे आहेत. पण त्यांना राष्ट्र साथ घालते ना, राष्ट्र पुकारते, राष्ट्र की पुकार आहे. एक म्हटलं जातं की 21 तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, बघा, फेरबदल असंही देशाच्या म्हटलं जातंय. पंतप्रधानांना आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एखाद्या मंत्र्यांना सामावून घेण्यासाठी, मंत्रिमंडळात फेरबदल करण्यासाठी, विस्तारासाठी 1 तास ही पुरेसा असतो. आता 4 मंत्री घेतलेत म्हणून 5वा घ्यायचा नाही 2 दिवसांनी असं काय संविधानात लिहिलेलं नाही. एक राष्ट्रपतीला किंवा राज्यपालाला पत्र पाठवायचं असतं, यांना शपथ द्यायची आहे.